नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रवीण अकॅडमीत आपलं स्वागत. बघा, माडाने एक पेपर घेतलेला होता. महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाने 2022-23 मध्ये एक पेपर घेतलेला होता. त्या पेपरचा टीसीएस आयबीपीएस ने तो पेपर घेतलेला होता. तोच पेपर आपण काय करत आहोत मित्रांनो, सोडवत आहोत. येणाऱ्या तुम्हाला वनरक्षक असेल, तलाठी भरती असेल किंवा इतर जे काही ऑनलाईन एक्झाम आहेत, टीसीएस आयबीपीएस घेत आहे. सेम पॅटर्न तुम्हाला काय होणार आहे मित्रांनो, फॉलो होणार आहे. त्याच पॅटर्नचे क्वेश्चन्स येत आहेत. तर ती प्रश्नपत्रिका आपण सोडवण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्यातनं जीके आणि मॅथ आपण आजच्या लेक्चरमध्ये काही टॉपिक जीके आणि मॅथचे काय करणार आहोत, सोडवणार आहोत. जीके आणि मॅथ कडे चला लक्ष देणार आहात मित्रांनो. चला लक्ष द्या. मग बघा काय म्हटलेलं आहे. पुढचा प्रश्न बघा. आपण जे जे प्रश्न आपल्याला दिलेले असतील ते आपण काय करूया, सॉल्व्ह करूया. बघा, ठीक आहे. मॅथ आणि जीकेचे आपण प्रश्न काय करायचे, सोडवायचे आहेत. मॅथ आणि जीकेचे आपल्याला प्रश्न काय करायचे, सोडवायचे. जर एखादा टॉपिक याच्यातला येत नसेल तरी मला बिंदास सांगा मित्रांनो. त्याच्यातला एखादा टॉपिक मला येत नसेल तर मला बिंदास सांगा. ठीक आहे. आता बघा मित्रांनो, जीकेचे पण काही प्रश्न दिलेले आहेत, ती आपण पहिले सॉल्व्ह करूया. जीकेची जी प्रश्न दिली आहेत ती पहिले सॉल्व्ह करूया. मग पुढचे प्रश्न आपण जाणार आहोत मित्रांनो. पुढच्या प्रश्नांकडे आपण जाणार आहोत. ठीक आहे. बघा, ओके. चला मित्रांनो, एक सेकंद द्या मला. फक्त आपण जीकेची पण प्रश्न डिस्कस करणार आहोत. मॅथ रिझनिंगची पण प्रश्न आपण काय करणार आहोत, डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. चला, ओके. चलो, काय हरकत नाही. एक सेकंद द्या मित्रांनो. आपण जीकेचे पण प्रश्न डिस्कस करणार आहोत. जीकेचे प्रश्न आपण डिस्कस करणार आहोत मित्रांनो. ठीक आहे. एक सेकंद द्या मित्रांनो. ओके. चला, तर इथून सुरुवात करणार आहोत मित्रांनो. बघा काय म्हटलेलं आहे, काय म्हटलेलं आहे. जीकेचे आणि मॅथचे प्रश्न आपण काय करणार आहोत, डिस्कस करणार आहोत मित्रांनो. चला, सुरुवात करूया मित्रांनो. दिसतंय सर्वांना, काही डाऊट नाही, काही शंका नसेल. आय होप स्क्रीन दिसते मित्रांनो. स्क्रीन दिसते, स्क्रीन दिसते. एक सेकंद द्या फक्त. चला, आय होप स्क्रीन वगैरे दिसत असेल. काय म्हटलंय, खालीलपैकी कोणी देवदासी प्रतिविरोधात परिषदेचं काय केलं होतं, आयोजन केलेलं होतं. देवदासी जी काही प्रथा असते, देवदासी म्हणजे माहिती आहे ना, देवाला सोडलेलं मूल. आपल्या महाराष्ट्रामध्ये तेच, त्याला वाघे आणि मुरळीचा थोडासा एक मिळता जुळता प्रकार आपल्या महाराष्ट्रामध्ये होतो. बरोबर आहे. सो महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी देवदासी प्रथेविरोधात काय केली होती, परिषद आयोजित केलेली होती. विठ्ठल रामजी शिंदे यांच्याबद्दल बऱ्याच गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत. पुढचा प्रश्न बघा काय म्हटलेला आहे. 2014चा तो महत्वाचा प्रश्न होता. केंद्रीय अर्थसंकल्प करंटचा प्रश्न होता. बघा, बाबरने कोणत्या वर्षी फरगनाच्या गादीवर बसला. बाबर कोणत्या वर्षी फरगनाच्या गादीवर बसला. बघा मित्रांनो, जर तुम्ही विचार करणार तर अतिशय सोपं आहे मित्रांनो. बाबर 1494 मध्ये फरगनाचा राजा झाला, फरगनाच्या गादीवर बसला आणि 1526 मध्ये त्याने भारतावर आक्रमण केलेलं होतं. बाबरने कोणत्या वर्षी. आता तुम्हाला ही थोडीशी टाइमलाईन तुम्हाला काय पाहिजे मित्रांनो, पाठ पाहिजे. काही टाइपलाईन काय पाहिजे मित्रांनो, पाठ पाहिजे. सो बाबर आला मित्रांनो 1594 मध्ये भारतात आला. सॉरी, 1526 मध्ये बाबर काय आला मित्रांनो, भारतात आला. बाबर भारतात 1526 मध्ये आला. पहिलं पानिपत घडलं, हे तुमचं पाठ पाहिजे मित्रांनो. बाबर त्याने भारतामध्ये आल्यानंतर 3 महत्वाचे युद्ध केलेत. खांडवा वॉर असेल, ठीक आहे, राणा सांगा बरोबर वॉर असेल, चंदेरीचं युद्ध असेल. 1526 पासून ते 1530 पर्यंत बाबर हा गादीवर राहिला आणि 1530 मध्ये त्याचा काय झालाय, मृत्यू झालेला आहे. कोणाचा, बाबरचा. बाबरचा मृत्यू केव्हा झाला मित्रांनो, 1526 ते 1530 या काळामध्ये. कोणाचा, 4 वर्ष बाबर राहिला, 4 युद्ध केले आणि 4 वर्षानंतर बाबरचा भारतात काय झाला, मृत्यू झालाय. बाबरची जी कब्र आहे ती लाहोरला आहे मित्रांनो. कुठे आहे मित्रांनो, बाबरची कब्र लाहोरला आहे. लक्षात ठेवायचं. बाबरची कब्र कुठे सापडेल मित्रांनो, तुम्हाला लाहोर येथे सापडेल. आता बाबरच्या मृत्यूनंतर त्याचा पोरगा राजा झाला. बाबरच्या मृत्यूनंतर त्याचा पोरगा राजा झाला. मी जी तुम्हाला ही टाइमलाईन लिहून देतो, ही मुघलांची टाइमलाईन पुन्हा पुन्हा परीक्षेत काय केली जाते, विचारली जाते. सो त्याच्यामुळे तुमची ही टाइमलाईन काय पाहिजे मित्रांनो, पाठ पाहिजे. ही टाइमलाईन काय हवी, पाठ हवी. तर मग मित्रांनो, बाबर 1526 ते 1530 4 वर्ष भारतात राहिला, 4 युद्ध केले, 4 युद्ध केले आणि एका साथीच्या रोगाची लागण लागून 1530 मध्ये बाबरचा काय झाला,
मृत्यू झाला. पहिलं पानिपत बाबरने केलं होतं. बाबरने भारतामध्ये जर तुम्ही बघाल तर दारुगोळा आणला होता आणि त्याच्यानंतर त्याचा मुलगा राजा झाला हुमायून. कोण राजा झाला मित्रांनो? हुमायून राजा झाला. हुमायून राजा झाला 1540 पासून ते 1530 पासून ते 1540 पर्यंत. 1530 पासून ते 1540 पर्यंत हुमायून काय झाला? राजा झाला. हुमायून काय झाला मित्रांनो? राजा झाला. ठीक आहे, हुमायून राजा झाला. क्लिअर आहे इथपर्यंत? हा फंडा लक्षात ठेवा. हुमायून राजा झाला 1530 ते 1540 आणि 1540 मध्ये काय झालं मित्रांनो? 1540 मध्ये चौसाचं युद्ध झालं. कोणतं युद्ध झालं? चौसाचं युद्ध झालं मित्रांनो. चौसाचं युद्ध झालं आणि या युद्धामध्ये हुमायूनचा पराभव झाला. चौसाच्या युद्धामध्ये हुमायूनचा काय झाला? पराभव झाला. आणि चौसाचं जे युद्ध झालं मित्रांनो ते झालं शेरशाह सुरी. कोणामध्ये मित्रांनो? शेरशाह सुरी. लक्षात ठेवायचा. हा प्रश्न पण मागच्याच वर्षी येऊन गेलेला आहे. शेरशाह सुरी आणि हुमायून यांच्यामध्ये चौसाचं युद्ध झालं. हुमायून यांच्यामध्ये चौसाचं युद्ध झालं आणि या युद्धामध्ये कोण जिंकलं? शेरशाह सुरी जिंकला. आणि भारतावरनं कोणाची सत्ता गेली मित्रांनो? हुमायूनची सत्ता गेली. आणि हुमायून राजा म्हणून पदावरनं काय झाला? दूर झाला. मग 1540 पासून जर विचार करणार ते 1555 पर्यंत सुरी घराणं भारतावर राज्य करण्यासाठी होतं. कोणतं घराणं होतं मित्रांनो? सुरी घराणं राज्य करण्यासाठी होतं. आता काय झालं? 1540 ते 1555 पर्यंत सुरी घराणं हे राज्य करण्यासाठी होतं. शेरशाह सुरी असेल, शेरशाह सुरी होता त्याच्यातला पहिला राजा. आणि याच काळामध्ये एक महत्वाची घटना घडली. आता तुम्ही म्हणाल तर सुरी घराणं आपल्याला एक्झामच्या दृष्टिकोनातून का महत्वाचं आहे? बाबरला हुमायूनला शेरशाह सुरीने जिवंत सोडून दिलेलं होतं. चौसाच्या युद्धात मारला गेला नाही. कोण? हुमायून. म्हणून हुमायून पुन्हा बदला घेण्यासाठी प्रयत्न करत होता. आपलं राज्य पुन्हा मिळवण्यासाठी काय करत होता? प्रयत्न करत होता. आणि याच प्रयत्नामध्ये 1442 मध्ये हुमायूनला एक पोरगा झाला. 1542 मध्ये हुमायूनला एक पोरगा झाला. कोण? अकबर हा हुमायूनला काय झाला मित्रांनो? पोरगा झाला. थोडंसं डोक्यात टाकायचंय. हुमायूनला एक पोरगा झाला 1542 मध्ये. कोण? अकबर हा पोरगा झाला. आणि हुमायून राजा नव्हता. हुमायून इकडे तिकडे फिरत होता, सैन्य गोळा करत होता. मग त्याच्यामुळे काय झालं की अकबरचं पूर्ण बचपन, अकबर लहानाचा मोठा असेल किंवा त्याच्यावर संस्कार असतील, हे राजपुतांच्या घरामध्ये झाले. कोणाच्या घरामध्ये झाले मित्रांनो? राजपुतांच्या घरामध्ये झाले. अमरकोटला राहायचा. अकबर कुठे राहायचा? अकबर कुठे राहायचा? अमरकोटला राहायचा मित्रांनो. अमरकोट लक्षात ठेवायचं. अकबर कुठे राहायचा? अमरकोटला राहायचा. म्हणून त्याने जी पुढे त्याची धर्मपत्नी होती, पत्नी म्हणूया, धर्म शब्द वापरणं चुकीचं आहे. हा ठीक आहे. तर पत्नी होती मित्रांनो. जर पत्नी जी होती ना मित्रांनो ती पण म्हणजे राजपूत होती. बरोबर आहे. म्हणजे जोधाबाई. बरोबर आहे. हा आपला ऋतिक रोशन. ठीक आहे. अकबर. सो 1540 ते 1555 मध्ये सुरी घराण्याने भारतावर राज्य केलं. सुरी घराण्याचे दोन महत्वाचे कामं आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहेत. सुरी घराण्याचे दोन महत्वाचे कामं आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून काय आहेत मित्रांनो? महत्वाचे आहेत. मी हे बाजूला करतो. सुरी घराण्याने काय महत्वाचं काम केलं? सुरी घराण्याने काय महत्वाचं काम केलं? एक म्हणजे सुरी घराण्याने या शेरशाह सुरीने रुपया हे नाणं आणलं मित्रांनो. हा प्रश्न पुन्हा परीक्षेत विचारला जातो. भारतात आपण जे आज रुपया नाणं वापरलं जातं, भारतात आज जे रुपया नाणं वापरलं जातं ते कोणी आणलंय मित्रांनो? कोणी आणलेले? शेरशाह सुरीने आणलेले. सुरी याने रुपया नाणं वापरलं. कोणी वापरलं मित्रांनो? सुरी यांनी शेरशाह सुरीने रुपया नाणं आणायला भारतात काय केली? सुरुवात केली. त्याच्यानंतर दुसरं महत्वाचं काम केलं सुरी घराणे, शेरशाह सुरीने ग्रँड ट्रॅक रोड बांधला मित्रांनो. काय बांधला? ग्रँड ट्रॅक रोड बांधला. बरोबर आहे. दिल्ली ते अमृतसर ग्रँड ट्रॅक काय बांधला मित्रांनो? रोड बांधला. ठीक आहे. सो ही महत्वाची दोन कामं शेरशाह सुरीची आपल्याला पाहण्यास मिळतील. 1540 ते 1555 पर्यंत राज्य करत होता आणि पुन्हा हुमायूनने आक्रमण केलं आणि सुरी घराण्याला हरवलं आणि पुन्हा राजा झाला 1555 मध्ये. 1555 मध्ये हुमायून काय झाला? पुन्हा राजा झाला. हुमायून काय झाला? पुन्हा राजा झाला. 1555 मध्ये हुमायून काय झाला? पुन्हा राजा झाला. मात्र हुमायूनला वाचण्याची खूप सवय होती आणि एका लायब्ररीच्या 7व्या मजल्याच्या बिल्डिंग वरनं पडून त्याचा काय झाला? मृत्यू झाला हुमायूनचा. हुमायूनचा काय झाला मित्रांनो? मृत्यू झाला. 1555 मध्ये राजा झाला आणि मृत्यू झालेला आहे. राजा पण त्याच वर्षी झाला आणि मृत्यू पण त्याच वर्षी झाला. जवळच्या लगेच या परिस्थितीचा फायदा उचलला आणि दिल्लीच्या गादीवर एक व्यक्ती बसला. 1555 मध्ये दिल्लीच्या गादीवर एक व्यक्ती बसला. त्याचं नाव होतं विक्रमादित्य हेमू. कोण होतं मित्रांनो? विक्रमादित्य हेमू. तर विक्रमादित्य हेमू 1555 मध्ये दिल्लीच्या गादीवर बसला. आणि याच्याबद्दल आपल्याला काय लक्षात ठेवायचंय? विक्रमादित्य हेमूच्या बाबतीत मी जे सांगतोय, जे शब्द वापरतोय ते एक्झामच्या दृष्टिकोनातून खूप आयएमपी आहेत मित्रांनो. सो विक्रमादित्य हेमू दिल्लीच्या गादीवर बसला 1555 मध्ये. आणि याच विक्रमादित्य हेमूच्या बाबतीत आपल्याला स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून एक महत्वाचं टार्गेट लक्षात ठेवायचंय. दिल्लीच्या गादीवर बसणारा शेवटचा हिंदू राजा. मी काय सांगतोय मित्रांनो? दिल्लीच्या गादीवर बसणारा शेवटचा
शेवटचा हिंदू राजा कोण? विक्रमादित्य हेमू 1555 मध्ये झाला. बरोबर आहे. मात्र त्याने हुमायूनची गादी मिळवलेली होती आणि हुमायूनचा पोरगा अमरकोटला लहानाचा मोठा होत होता. हुमायूनचा पोरगा कोण? अकबर. अकबर 1555 मध्ये बघाल तर 13 वर्षाचा होता आणि अमरकोटला अकबरला आपली सत्ता मिळवायची होती, आपल्या बापाची सत्ता मिळवायची होती, म्हणून त्याने हुमायूनवर काय केलं? आक्रमण केलं 1556 मध्ये. 1556 मध्ये अकबरने हेमूवर काय केलं? आक्रमण केलं. अकबर आणि हेमू यांच्यावर काय झालं? अकबर वर्सेस हेमू, अकबर वर्सेस काय झालं? हेमू यांच्यामध्ये युद्ध झालं. याला म्हणतात दुसरं पानिपत. पहिलं पानिपत आजोबा लढला, दुसरं पानिपत नातू लढला. मित्रांनो, दुसरं पानिपत कोण लढला होता? नातू लढला होता. पहिलं पानिपत बाबर लढला होता. कोणाच्या विरोधात? इब्राहिम लोदीच्या विरोधात. 1526 मध्ये, एक्झॅक्टली 30 वर्षानंतर 1556 मध्ये अकबर आणि हेमू यांच्यामध्ये युद्ध झालं. अकबर ऍक्च्युअली युद्धात नव्हताच. अकबरकडनं लढण्याचं काम आहे बेरम खान करत होता. तुम्ही वाटल्यास जोधा अकबर मूवी बघा, त्याच्यामध्ये स्टार्टिंगला तो सीन दिलेला आहे. मी हे चौसाचं युद्ध रफ करतो. मग 1556 मध्ये अकबरने वयाच्या 14व्या वर्षी बेरम खानच्या मदतीने दुसरं पानिपत जिंकला. बेरम खानच्या मदतीने अकबर दुसरं पानिपत जिंकला आणि हेमूचा काय झाला? पराभव झाला. आता इथून पुढचे 50 वर्ष अकबरने भारतावर राज्य केलं. किती वर्ष राज्य केलं मित्रांनो? 50 वर्ष अकबरने राज्य केलं. 50 वर्ष म्हणजेच काय? 1556 पासून ते 1605 पर्यंत अकबरने भारतावर राज्य केलं. मग त्याने अनेक कांड पण केलेली आहेत, ती कांड पण आपण शिकणार आहोत. सो डोंट वरी. अकबरने काय केलं? 1556 ते 1605 पर्यंत भारतावर काय केलं मित्रांनो? राज्य केलं. ही जी टाइमलाईन लिहून देतो आहे ही परीक्षेच्या दृष्टिकोनातून IMP आहे. सो एकदम व्यवस्थित पाठ पाहिजे. ठीक आहे. हा क्वेश्चन जसा आलेला होता तसा पुढचे सरळ सेवेला हीच पद्धतीचे TCS पॅटर्नचे क्वेश्चन येत आहेत. ठीक आहे. सो 1556 ते 1605 अकबरने भारतावर राज्य केलं. 1605 मध्ये त्याचा मृत्यू झाला आणि 1605 पासून तर 1627 पर्यंत त्याचा पोरगा राजा झाला. कोण? जहांगीर. कोण मित्रांनो? जहांगीर. ठीक आहे. जहांगीर त्याचा पोरगा काय झाला? राजा झाला. आणि भारतात आपल्याला 1605 ते 1627 काळातच भारतात कोण आला मित्रांनो? इंग्रज आले. तर आपल्याला एक प्रश्न विचारला जातो, खालीलपैकी कोणत्या मुघल सम्राटाच्या काळात भारतात इंग्रज आले? लक्षात ठेवायचे, खालीलपैकी कोणत्या मुघल सम्राटाच्या काळात इंग्रज आले? तर काय लक्षात ठेवायचे? जहांगीरच्या काळात मित्रांनो इंग्रज आलेले आहेत. मग जहांगीरच्या पुढे काय लक्षात ठेवून घ्यायचं? लगेच काय लिहून टाकायचं? इंग्रज आले. याच्याच काळात काय आले होते? इंग्रज आलेले होते. ठीक आहे. पुढे अनेक कांड झालेली आहेत, ते आपण नंतर डिस्कस करणार आहोत. फक्त लक्षात ठेवा 1605 ते 1627 जहांगीरचा काळ आहे. जहांगीरच्या काळातच कोण आला मित्रांनो? इंग्रज भारतात आले. त्याच्यानंतर 27 मध्ये जहांगीरचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा पोरगा राजा झाला. 1627 पासून ते 1657 पर्यंत शहाजहान. कोण राजा झालं? शहाजहान. आता शहाजहान राजा झाला आणि शहाजहान नंतर त्याचा लहान मुलगा राजा झाला. ठीक आहे. कोण? औरंगजेब. दाराशिकोर आणि औरंगजेब अशी दोन महत्वाची. ठीक आहे. तर मग 1657 पासून ते 1707 पर्यंत कोण राजा झालं? औरंगजेब भारताचा काय झाला होता? राजा झालेला होता. आणि 20 मे 1707 ला औरंगजेबचा काय झाला? मृत्यू झालेला आहे. 20 मे 1707 ला औरंगजेबचा मृत्यू झालेला आहे. सो एवढ्या लाईन एक्झामच्या दृष्टिकोनातून IMP आहेत. या मुघलांचा, या पूर्व मुघल आहेत, याच्यानंतर हे मुघल आहेत, याच्यानंतर उत्तर मुघल किंवा लेटर मुघल चालू होतात. तो भागनंतरचा आहे. पण ही कन्सेप्ट एवढी आकडेवारी तुमची काय पाहिजे मित्रांनो? पाठ पाहिजे. त्याच्यानंतर अजून एक्झामच्या दृष्टिकोनातून एक IMP क्वेश्चन सांगतो. औरंगजेबचा मृत्यू महाराष्ट्रात झालेला आहे. क्लिअर आहे. आता अनेक राजनैतिक पक्षाचे लोक त्या पक्षाची नावं घेणं किंवा त्यांच्या बाजूने बोलणं हा आपला महत्वाचा उद्देश नाही. औरंगजेबच्या कबरावर गेलेले आहेत. मागच्या 1-1.5 वर्षामध्ये महत्वाचे 2-3 पॉलिटिकल पार्टीचे नेते हे औरंगजेबच्या कबरावर गेलेले आहेत. म्हणून आपल्याला औरंगजेबची कब्र परीक्षेच्या दृष्टिकोनातून काय महत्वाची, आपण फक्त एक्झामच्या अँगलचा विचार करायचा आहे. सो औरंगजेब महाराष्ट्रात मृत्यू झाल्यानंतर औरंगजेबची महाराष्ट्रात 2 कब्र आहेत मित्रांनो. औरंगजेबची महाराष्ट्रात किती कब्र आहेत? औरंगजेबची महाराष्ट्रात 2 कब्र आहेत मित्रांनो. ठीक आहे. बाप मेल्यानंतर बापाचे 2 तुकडे केले मुलांनी. सत्ता संघर्ष औरंगजेबच्या मृत्यूनंतर जसं पेराल तसं उगेल. खूप मोठा सत्ता संघर्ष झाला होता. बहादूर शाहचा विजय झाला होता. तो आपण नंतर शिकणार आहोत. डोंट वरी. औरंगजेबचे 2 कब्र आहेत मित्रांनो. एक कब्र आहे अहमदनगरला. एक कब्र कुठे आहे? अहमदनगरला. बापाचे तुकडे केले होते कमरेपासून. ठीक आहे. मुलांनी सत्ता संघर्षामध्ये. ठीक आहे. एक कब्र औरंगजेबची कुठे आहे? अहमदनगरला आहे. आणि दुसरी कब्र औरंगाबाद जिल्ह्यामध्ये खुलताबादला आहे मित्रांनो. कुठे आहे? खुलताबादला आहे. ठीक आहे. औरंगजेबची एक कब्र कुठे आहे मित्रांनो? खुलताबादला आहे. खुलताबाद कोणत्या जिल्ह्यामध्ये? औरंगाबाद जिल्ह्यामध्ये. सो एवढं लक्षात ठेवायचे, औरंगाबाद जिल्ह्यामध्ये. सो औरंगजेबच्या या 2 कब्र तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. हे एक्झामच्या दृष्टिकोनातून IMP आहे. कारण की खुलताबादला
बरेच पॉलिटिकल पार्टीचे नेते जे कोणत्या पक्षाशी आहेत काही महत्वाचं नाही, पण माननीय सन्माननीय नेते औरंगजेबच्या कब्रावर नेहमीच जात असतात. ठीक आहे, औरंगजेबच्या कब्रावर जात असतात. सो त्याच्यामुळे औरंगजेबची कब्र चर्चेत होती, म्हणून एक्झामच्या दृष्टिकोनातून आपल्याला काय करायचं लक्षात ठेवायचं आहे. सो चालायचं मित्रांनो, चालायचं इथपर्यंत. काही डाऊट काही शंका असेल तर बिंदास मला सांगा. चालेल पुढे तुम्हाला स्क्रीनवरती नंबर जात नसेल, काही लोकांनी मला कॉल करू शकतात, काही लोकांनी डायरेक्ट ऍप्लिकेशन मधनं परचेस केलं असेल आणि मला कॉल करायचा असेल तर तुम्ही मला बिंदास कॉल करू शकतात मित्रांनो, काही हरकत नाही. ठीक आहे, सो मोबाईल नंबर आहे तुम्हाला माहित असेल मित्रांनो 7410009900 या नंबरवर कॉल करू शकतात. जे लोकांना वाटतंय की डायरेक्ट ऍप्लिकेशन मधनं कोर्स परचेस केला पण सर काय चालू आहे, काही अडचणी असतील तर मला तुम्ही या नंबरवर कॉल करा. ऍप्लिकेशनचा चॅट बॉक्स आहे, या नंबरचा व्हॉट्सअपचा बॉक्स, व्हॉट्सअप मेसेज करू शकतात. डोंट वरी. चलो नेक्स्ट घेऊया मित्रांनो. पुढचा क्वेश्चन बघा काय म्हटलेला आहे. भारतातील आर्द्र समशीतोष्ण जंगलांची उंची. टेक्निकल क्वेश्चन होता मित्रांनो, टेक्निकल क्वेश्चन होता, ते महत्वाचं नाहीये. ठीक आहे, हा शिखांचे 9वे गुरु गुरु तेज बहादूर यांना औरंगजेबने कोणत्या वर्षी तुरुंगात टाकून त्यांचा शिरच्छेद केला? 1675. औरंगजेबने, आता लक्षात ठेवायचं मित्रांनो, कोण? 9वे गुरु गुरु तेज बहादूर, बरोबर आहे, गुरु तेज बहादूर यांना 1675 मध्ये औरंगजेबने त्यांचा शिरच्छेद केला होता. काय केला होता? शिरच्छेद केला होता. आता आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची, और आता शीख म्हटलं की आपल्याला लक्षात ठेवायचं शिखांमध्ये 10 गुरु होऊन गेलेत मित्रांनो. शिखांमध्ये किती गुरु होऊन गेले? 10 गुरु. जे प्रथम गुरु आहेत ना मित्रांनो, प्रथम गुरु जे आहेत ना मित्रांनो ते आहेत गुरु नानक. सर्वांना माहित असतील गुरु नानक. ठीक आहे, गुरु नानक शिखांचे पहिले गुरु. परीक्षेत पुन्हा विचारलं जातं प्रथम गुरु कोण आहेत मित्रांनो? गुरु नानक. त्याच्यानंतर 5वे गुरु लक्षात ठेवायचं मित्रांनो, माझ्या पप्पांचं नाव आहे गुरु रामदास. ठीक आहे, गुरु रामदास हे 5वे गुरु आहेत मित्रांनो. ठीक आहे, गुरु रामदास लक्षात ठेवायचं. 5वे गुरु आपल्याला एक्झामच्या दृष्टिकोनातून गुरु रामदास का महत्वाचे आहे ते पण सांगतो मित्रांनो. अमृतसरचं सुवर्ण मंदिर आठवलं तुम्हाला? अमृतसरचं सुवर्ण मंदिर कोणतं मंदिर मित्रांनो? सुवर्ण मंदिर. अमृतसरचं सुवर्ण मंदिर हे गुरु रामदास यांनी बांधलेलं आहे, लक्षात ठेवायचंय. गुरु रामदास यांनी अमृतसरचं सुवर्ण मंदिर काय केलेलं आहे? बांधलेलं आहे. एक्झामच्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 9वे गुरु जे आहेत ना मित्रांनो, 9वे जे गुरु आहेत ना मित्रांनो कोण आहेत? तेज बहादूर, बरोबर आहे, तेग बहादूर यांचा शिरच्छेद केला होता. कोणी? औरंगजेबने. केव्हा? 1675 मध्ये. आणि त्याच्यानंतर 10वे जे गुरु आले मित्रांनो ते आले गुरु गोविंद सिंग. 10वे गुरु कोण आले मित्रांनो? गुरु गोविंद सिंग. आणि गुरु गोविंद सिंगनेच खालसा पंथाची काय केली होती? स्थापना केली होती. हा पण प्रश्न पुन्हा विचारला जातो. गुरु गोविंद सिंगने कोणत्या पंथाची स्थापना केली होती? खालसा पंथाची स्थापना केली होती. लढवय्या एक शीख जात तयार केली कोणी? गुरु गोविंद सिंगने. कारण की जेव्हा गुरु तेग बहादूर यांचा शिरच्छेद करण्यात आला त्यावेळापर्यंत शीख जमात ही लढाऊ जमात म्हणून काय गणली जात नव्हती. मात्र जे शेवटचे गुरु होते गुरु गोविंद सिंग यांनी तिला खालसा पंथाची स्थापना केली आणि शीख एका लढाऊ फॉर्म मध्ये काय केलं? रूपांतरित केलं होतं मित्रांनो. सो क्लिअर आहे. हे 5 गुरु शीख समुदायातले आपल्याला काय करायचे? लक्षात ठेवायचे. पहिले, 5वे, 9वे आणि 10वे. पहिले, 5वे, 9वे आणि 10वे. गुरु गोविंद सिंगचा मृत्यू सुद्धा महाराष्ट्रात झालेला आहे मित्रांनो. गुरु गोविंद सिंगचा मृत्यू सुद्धा महाराष्ट्रात झालाय. आय होप तुम्ही इथपर्यंत लिहून घेतलं असेल. इथपर्यंत लिहून घेतलंय. पुढची महत्वाची लाईन गुरु गोविंद सिंगच्या बाबतीत आपल्याला लक्षात ठेवायचे. तुम्हाला माहित असेल मित्रांनो औरंगजेबचा मृत्यू झाला. औरंगजेब 1707 मध्ये, बरोबर आहे की नाही? 1707 मध्ये औरंगजेबचा काय झाला? मृत्यू झाला. त्याच्या पुढच्याच वर्षी गुरु गोविंद सिंग यांची हत्या झाली. नांदेडला. कुठं हत्या झाली मित्रांनो? नांदेडला हत्या झालेली आहे गुरु गोविंद सिंगची. ठीक आहे, गंगेच्या काठावर आणि गोदावरीच्या काठावर एका मंदिरात झोपले होते आणि एका पठाणाने त्यांची काय केली? हत्या केली. 1708 मध्ये. केव्हाची? त्याच्या पुढच्याच वर्षी गोष्ट मित्रांनो. औरंगजेबच्या मृत्यूनंतर त्याच्या पुढच्याच वर्षी 1708 मध्ये गुरु गोविंद सिंग यांची हत्या कुठे झालेली? आपल्या महाराष्ट्रात झालेली आहे, नांदेडमध्ये. म्हणून तुम्ही बघत असाल नांदेडमध्ये प्रसिद्ध गुरुद्वारा आहे. नांदेडमध्ये काय मित्रांनो? प्रसिद्ध गुरुद्वारा आहे. लक्षात आलंय मला काय म्हणायचंय? मग नांदेडचा जो प्रसिद्ध गुरुद्वारा आहे त्याच्यानंतर एक महान शीख राजा होऊन गेला. ठीक आहे, महाराज रणजित सिंग. ऐकलं असेल नाव तुम्ही, महाराज रणजित सिंग. ठीक आहे, एका डोळ्याने अंध महाराज रणजित सिंग. महाराज रणजित सिंग या माणसाकडनं भारताच्या बाहेर हिरा गेलेला होता. ठीक आहे, शेवटचा हिरा जो कोहिनूरचा हिरा होता महाराज रणजित सिंग कडे होता. आपण मी कोहिनूरचा इतिहास तुम्हाला सांगितलाय, तो व्हिडिओ 100% बघा. तो महाराज रणजित सिंग यांनीच नांदेडचा गुरुद्वारा बांधलेला आहे. लक्षात ठेवायचं मित्रांनो, महाराज रणजित सिंग यांनी नांदेडचा काय बांधलेला आहे? गुरुद्वारा बांधलेला आहे. नांदेडचा गुरुद्वारा खालीलपैकी कोणत्या शीख राजाने बांधलेला आहे? तर लक्षात ठेवायचं. कोणाचं नाव घ्यायचं मित्रांनो? महाराज रणजित सिंग यांचं काय घ्यायचं? नाव घ्यायचं आहे.
क्लिअर आहे फंडा? क्लिअर आहे फंडा? इथपर्यंत समजते मी जे काय बोलतोय, ज्या पद्धतीचे क्वेश्चन्स हे मागच्याच याच्यामध्ये माडाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आलेले प्रश्न आहेत, अशीच प्रश्न तुम्हाला पुन्हा पुन्हा विचारले जाणार आहेत, याच पॅटर्नचे प्रश्न पुन्हा विचारले जाणार आहेत. सो हे सर्व व्यवस्थित लिहून ठेवायचं आहे. चलो चालायचं नेक्स्ट मित्रांनो. काही डाऊट काही शंका असेल तर बिंदास कॉल करा. चलो चालायचं पुढे. कमेंट करा सर. चालायचं पुढे. गुरु गोविंद सिंगची हत्या लिहिली, नांदेडचा गुरुद्वारा लिहिला, चालायचं पुढे. औरंगजेबचा मृत्यू लिहिला, औरंगजेबच्या 2 कब्र लिहिल्या. कुठला क्वेश्चन का महत्वाचा आहे एक्झामच्या दृष्टिकोनातून ते पण मी तुम्हाला सांगतोय. परीक्षेला सरळ सरळ का क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, त्याचा बॅकग्राऊंड, त्याची हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड पण आपण इथं काय करतोय, डिस्कस करत आहोत. चालायचं मित्रांनो पुढे. चलो नाव द नेक्स्ट क्वेश्चन घेऊया मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. बघा पुढचा क्वेश्चन महत्वाचा आहे. ठीक आहे, हा सायन्सचा क्वेश्चन आहे. माझं सायन्स लवकर पल्ली पडत नाही. ठीक आहे, ओके. मानव विकास निर्देशांक लक्षात ठेवायचा आहे आपल्याला. काय लक्षात ठेवायचं? आता मानव विकास निर्देशांकामध्ये तुम्हाला काही तर फॅक्च्युअल डाटा तर करायचाच आहे. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, मानव विकास निर्देशांक, बरोबर आहे की नाही? मानव विकास निर्देशांक कोण सादर करतं? मानव विकास निर्देशांक UNDP. कोण सादर करतं मित्रांनो? UNDP, युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम. कोण सादर करतं? UNDP, युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम. ठीक आहे, याच्यामध्ये 0 पासून ते 1 नंबर दिले जातात. मी काल पण काहीतरी सांगितलं होतं याच्याबद्दल. ठीक आहे, 0 किंवा 1 याच्यामधले नंबर असतात. 0 पॉईंट समथिंग, एकही कोणाला मिळत नाही, 0 सुद्धा कोणाला मिळत नाही. याच्यामध्ये 3 गोष्टींचा समावेश असतो. कोणकोणते? आरोग्य, शिक्षण, ठीक आहे, आणि राहणीमान. ठीक आहे, राहणीमान. ठीक आहे, सरासरी आयुर्मान. आरोग्य म्हणजेच आयुर्मान. ठीक आहे, आणि राहणीमान. ठीक आहे, या 3 गोष्टींचा समावेश कोणत्या रिपोर्टमध्ये केला जातो? SDI रिपोर्टमध्ये केला जातो. कोणत्या रिपोर्टमध्ये केला जातो मित्रांनो? SDI रिपोर्टमध्ये केला जातो. नेक्स्ट घेऊया मित्रांनो. पुढचा क्वेश्चन बघा काय महत्वाचा आहे. प्रत्येक क्वेश्चन बद्दल जे काही इम्पॉर्टन्स आहे, हा करंटचा क्वेश्चन होता, डोंट वरी. ठीक आहे, हा महाराष्ट्रात खालीलपैकी कोणता जिल्हा मुंबई महानगर प्रदेश मध्ये अंतर्गत येत नाही? सिंधुदुर्ग सगळ्यात खालचा, ते महत्वाचं नाहीये. ठीक आहे, ओके. चला आता बघा मित्रांनो काय होतं. पुढचा प्रश्न बघा काय म्हटलेला आहे. आता बघा मित्रांनो काय म्हटलेलं जातं. आता हा पण प्रश्न एक्झामच्या दृष्टिकोनातून इम्पॉर्टन्स आहे. आपल्याला सध्या विधानसभेचे सभापती चर्चेत होते, विधानसभेचे उपसभापती चर्चेत होते. महाराष्ट्राच्या पॉलिटिक्समध्ये खूप कांड झालेली आहेत. सो परीक्षेच्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवायचं आहे. मित्रांनो काय म्हटलंय? विधानसभेचं कामकाज सभापतीच्या देखरेखीखाली आणि मार्गदर्शनाखाली चालतं. बरोबर आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेचे सभापती कोण आहेत? मला पटकन कमेंट करून सांगायचंय. ठीक आहे, राहुल नाव आहे का? मिळतं जुळतं बघा, चेक करा. ठीक आहे, तर महाराष्ट्राच्या विधानसभेचं, या प्रत्येक राज्याच्या विधानसभेचं कामकाज सभापतीच बघतो आणि त्यांच्या देखरेखीखाली चालतं. ठीक आहे, आता सभापतींनी काँग्रेसकडे होतं ते पद, सभापती पद, आणि सभापती पदाचा राजीनामा दिल्यानंतर यावर्षी बरेच कांड झालेले आहेत. ठीक आहे, आणि एक गोष्ट यावर्षी एक्झामच्या दृष्टिकोनातून आयएमपी सांगतोय. आता मी तुम्हाला एक गोष्ट समजून सांगतो मित्रांनो, तुम्ही आता महाराष्ट्राचे विधानसभा सभापती कोण आहेत माहितीये का? राहुल नार्वेकर. मी जर चुकीचं नसेल तर. ठीक आहे, कोण आहेत मित्रांनो? राहुल नार्वेकर. ठीक आहे, राहुल नार्वेकर हे महाराष्ट्राच्या विधानसभेचे काय आहेत? सभापती आहेत. बरोबर आहे. आता राहुल नार्वेकरांच्या आधी महाराष्ट्राच्या विधानसभेचे सभापती नाना पाटोळे होते. आठवतं? नाना पाटोले होते. बरोबर आहे ना? नाना होते. आता नाना पाटोलेंनी राजीनामा दिला काँग्रेसचे. बरोबर आहे. नाना पाटोलेंनी राजीनामा दिला विधानसभेचे. आता आपल्याला तुम्ही म्हणाल सर याच्यात काय विशेष? काहीच नाहीये. परीक्षेच्या दृष्टिकोनातून आयएमपी नाहीये, पण एक्झामच्या दृष्टिकोनातून आयएमपी मी काय सांगतोय ते बघा. नाना पाटोलेंनी राजीनामा दिला आणि ते एक पॉलिटिकल वाक्य आहे त्यांचं की राजीनामा दिला ही काँग्रेसची मोठी राजनीतिक चूक आहे. 2023 मध्ये महाराष्ट्रात जो काही पॉलिटिकल कांड होतो आहे त्या कांडमध्ये ही एक चूक आहे. काय चूक आहे? नाना पाटोलेंनी राजीनामा दिला काँग्रेसच्या सभापती पदाचा. ही मोठी एक चूक आहे. त्याच्या मागचं कारण सांगतो मित्रांनो. त्याच्या मागचं कारण काय मित्रांनो बघा. तर विधानसभेचा जो सभापती असतो ना मित्रांनो, विधानसभेचे जे सभापती असतात कोणी असो मग तो सभापती, त्याच्या सभापतीला काय लिहितोय? विधानसभा सभापतीला पक्षांतर बंदीचा अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार असतो. लक्षात ठेवायचंय. कोणाचा अधिकार असतो? पक्षांतर बंदी. म्हणजे एका पार्टीकडनं निवडून गेला तर दुसरी पार्टीमध्ये सपोर्ट केला तर पक्षांतर बंदीचा अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार कोणाचा असतो? पक्षांतर बंदीचा निर्णय घेण्याचा अधिकार कितव्या परिशिष्टात आहे? कालच शिकवलं. पक्षांतर बंदीवर अंतिम निर्णय कोणाचा असतो? विधानसभा सभापती, राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये कोणाचा? लोकसभा सभापती किंवा लोकसभा अध्यक्षाचा असतो. सो क्लिअर आहे. मग जर नाना पाटोले, आता राहुल नार्वेकर हे सत्ताधारी पक्षाचे आहेत,
तर त्याच्यामुळे ते चांगला कांड नाही करू शकत, म्हणजे काही विचित्र नाही करू शकत. ठीक आहे, आपल्या पक्षाला त्रास होईल, आपल्या पक्षाचा हानी होईल असं काही करू शकत नाहीये. बट जर त्या जागेवर विरोधी पक्षाचा सभापती राहिला असता, म्हणजे नाना पाटोले जर सभापती राहिले असते, तर आज जो जेवढा पॉलिटिकल कांड झालेला आहे तेवढा झाला नसता. सो आपल्याला हे महत्वाचं नाहीये काय पॉलिटिकल कांड झाला त्याबद्दल आपल्याला काही घेणं देणं नाही. आपल्याला एक्झामच्या दृष्टिकोनातून काय लक्षात ठेवायचंय, पक्षांतर बंदीवर अंतिम निर्णय कोणाचा असतो, राज्यामध्ये विधानसभा सभापतीचा आणि केंद्रामध्ये लोकसभा अध्यक्षांचा. सो क्लिअर आहे फंडा मी काय सांगतोय, म्हणून एक्झामच्या दृष्टिकोनातून हे वाक्य महत्वाचं आहे. चलो नेक्स्ट घेऊया मित्रांनो, आपण नेक्स्ट घेऊया पक्षांतर बंदी 10व्या परिशिष्टामध्ये आहे. लक्षात ठेवायचे, मी काल तुम्हाला पूर्ण 12च्या 12 परिशिष्ट लक्षात सांगितलेली आहेत. पक्षांतर बंदी 10व्या परिशिष्टामध्ये आहे. पटकन समजते, काल 12 परिशिष्टाची एक ट्रिक सांगितली होती, मला पटकन कमेंटमध्ये ट्रिक सांगा कोणी सांगितली होती. 12 परिशिष्ट लक्षात ठेवण्याची ट्रिक सांगितली होती काल. चलो चालायचं पुढे. प्रवेश रामा आसू भाका, आठवतंय काही लोकांना? ट्रिक्स बघा. चलो नाव द नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. बघा काय म्हटलेलं आहे, मग हा क्वेश्चन दिला आहे की महाराष्ट्राच्या सभेचं कामकाज सभापतीच्या देखरेखीखाली आणि मार्गदर्शनाखाली चालतं. अतिशय बरोबर आहे. सभापतीची निवड आणि नियुक्ती महाराष्ट्राच्या राज्यपालाकडून होते. चुकीचं आहे, राज्यपाल करत नाही तर सर्व आमदार मिळून विधानसभा सभापतीची काय करतात, निवड करतात. सर्व आमदार मिळून निवड करतात. शपथ राज्यपाल देतात, ओके काही हरकत नाही. शपथ कोण देतं, विधानसभा सभापतींना शपथ कोण देतं, गोपनीयतेची शपथ कोण देतं, राज्यपाल देतात. पण निवड राज्यपाल करत नाही, म्हणून इथं पर्याय क्रमांक तुमचा फक्त 1 बरोबर असेल, 2 चुकलेला असेल. 1 बरोबर असेल, 2 चुकलेला असेल. समजते मी काय करतोय, मी का सांगतोय, कुठला क्वेश्चन का एक्झामला व्हॅल्यू ठेवतोय ते पण आपण इथं डिस्कशन करत आहोत. तुमच्या मित्रांना ऑनलाईन क्लास सजेस्ट करू शकता तुम्ही. 100% गॅरंटी मी देतो, तुम्ही ऑनलाईन क्लास सजेस्ट करू शकता. ठीक आहे, चलो नाव द नेक्स्ट घेऊया. पुढचा क्वेश्चन घेऊया. काय म्हटलेलं आहे बघा, खालीलपैकी सायन्सचा क्वेश्चन आहे. ठीक आहे, खालीलपैकी कोणता भारतात मायक्रो फायनान्स संस्थांचं नियमन करतं. मायक्रो फायनान्स माहिती आहे ना, मायक्रो फायनान्स म्हणजे काय माहिती आहे ना, कमी फायनान्स करणं, मायक्रो फायनान्स. ठीक आहे, मायक्रो फायनान्स कंपन्या असतात. तर आरबीआय भारतामध्ये सर्व, आता तुम्ही थोडस सांगून देतो, आरबीआय सर्व बँकिंग सेक्टरवर आणि फायनान्स सेक्टरवर सर्वांवरती नियमन करण्याचं काम कोणाचं आहे, कंट्रोल करण्याचं काम कोणाचं आहे, आरबीआयचं, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. जे नाबार्ड आहे ना मित्रांनो, नाबार्ड कोणावर कंट्रोल करते माहितीये का, सहकारी संस्था. एनडीसीसी, आमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये काय आहे, एनडीसीसी, त्याच्या गावामध्ये असते सोसायटी. एनडीसीसी राज्य सहकारी संस्था आणि नाबार्ड. एका बघा, गावात सोसायटी असते मित्रांनो. गावात काय असते, सोसायटी. आठवतं तुम्हाला, गावामध्ये सोसायटी असते आणि सोसायटी मिळून, सर्व सोसायटी मिळून जिल्ह्यामध्ये काय असतं, जिल्हा सहकारी बँक. काय असते, जिल्हा सहकारी बँक. बरोबर आहे, सध्या कांड झालेला आहे जिल्हा सहकारी बँकेचा. ठीक आहे, कोरोनाच्या काळात तर मोठा झाला होता. कोरोनाच्या काळात म्हणण्यापेक्षा याच्या काळामध्ये, कशा काळामध्ये, नोटाबंदीच्या काळामध्ये सर्वात जास्त ब्लॅकचा व्हाईट पैसा इथूनच झाला. मी नाही म्हणत, युपीसीच्या आजच्या रायटिंग मध्ये पण लिहिलेलं आहे असं. ठीक आहे, तर जिल्हा बँक मध्ये असते, त्याच्यावरती असते राज्य सहकारी बँक, त्याच्यावरती काय असते, राज्य सहकारी बँक असते. ठीक आहे मित्रांनो, आणि त्याच्यावरती असते नाबार्ड, नॅशनल ऍग्रिकल्चर रूरल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया. ठीक आहे, नाबार्ड. ठीक आहे, सो नाबार्ड कोणावर कंट्रोल ठेवते मित्रांनो, सहकारी सेक्टरवर काय करते, कंट्रोल ठेवते. सहकारी सेक्टरवर काय ठेवते, कंट्रोल ठेवते. सो क्लिअर आहे फंडा. आणि एक महत्वाचं म्हणजे सेबी कशावर कंट्रोल ठेवते, सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया शेअर मार्केटवर कंट्रोल ठेवते. सो चालायचं पुढे. कोण कोणावर कंट्रोल ठेवतं हे पण आपण डिस्कस करत आहोत. नाबार्ड. आता आपल्याला पुढे जाऊया. आता मित्रांनो, ठीक आहे, इथे नाबार्डवरनं आठवलं मित्रांनो, तुम्ही लक्षात ठेवायचे 5 आहेत ना, नॉन बँकिंग फायनान्स इन्स्टिट्यूट आहेत. अर्थशास्त्राची कन्सेप्ट आहे, पण नॉन बँकिंग फायनान्स इन्स्टिट्यूट, मोठी कन्सेप्ट आहे नॉन बँकिंग फायनान्स इन्स्टिट्यूट. ती काय असते, म्हणजे बँका आहेत पण तुम्हाला मला कर्ज देत नाही, तुमचं माझं अकाउंट नसतं. एक आहे नाबार्ड मध्ये तुमचं माझं अकाउंट नसतं, तर प्रत्येक बँकेचं अकाउंट असतं नाबार्डमध्ये. कोणाचं अकाउंट असतं, प्रत्येक बँकेचं अकाउंट नाबार्डमध्ये असतं. नाबार्ड बँकेला कर्ज देते एसबीआयला, मग एसबीआय आपल्या शेतकऱ्यांना कर्ज देते. पण नाबार्ड त्याच गोष्टीला कर्ज देतं जे ऍग्रिकल्चरशी रिलेटेड आहेत. बरोबर आहे. त्याच्यानंतर एक असते नॅशनल हाऊसिंग बँक, माहितीये का, नॅशनल हाऊसिंग बँक ही पण नॉन बँकिंग फायनान्स इन्स्टिट्यूट आहे. म्हणजेच ही एसबीआय, एक्सिस, एचडीएफसी प्रत्येकाला कर्ज देईल, पण होम लोन साठी, ते खाली होम लोनला देतील.
थोडक्यात काय बघा, एक नॅशनल हाऊसिंग बँक आहे, नॅशनल हाऊसिंग बँक आहे, तिने एसबीआय ला कर्ज दिलं, एसबीआय ला कर्ज दिलं 2 टक्क्याने. एसबीआय ला किती टक्क्याने कर्ज दिलं? 2 टक्क्याने. एसबीआय ने तेच कर्ज तुम्हाला मला दिलं 9 टक्क्याने. सो वरचा जो 7% जो प्रॉफिट आहे ना तो एसबीआयचा आहे. मार्जिन 7% जो प्रॉफिट आहे तो एसबीआयचा आहे. याच पद्धतीने महाराष्ट्रात भारतातल्या बऱ्याच बँकिंग सिस्टीम चालतात. ठीक आहे. सो क्लिअर आहे फंडा, भारतामध्ये याच पद्धतीने बँकिंग सिस्टीम चालते. ठीक आहे. सो क्लिअर आहे. चलो, नॉन बँकिंग फायनान्स इन्स्टिट्यूट मध्ये दुसरं नाव काय? नॅशनल हाऊसिंग बँक. तिसरं असतं मित्रांनो सिडबी, स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया. तो सिडबी. त्याच्यानंतर एक आहे मित्रांनो एक्झिम बँक, एक्झिम बँक, इम्पोर्ट एक्सपोर्ट बँक. ठीक आहे, इम्पोर्ट एक्सपोर्ट बँक, एक्झिम बँक आणि एक नाबार्ड. 4 झाल्या. या महत्वाच्या काय आहेत मित्रांनो? नॅशनल हाऊसिंग बँक आहेत. आता एक महत्वाचं आहे की कोणत्या शहराचा घरांची महागाईचा रिपोर्ट, घरातील महागाई, घर म्हणजे समजतं ना फ्लॅट, तर नाशिकवाले फ्लॅट घेतात, मुंबई पुणेवाले फ्लॅट घेतात. ओके. सो घराची महागाई कोणत्या शहरात किती झालेली आहे हा रिपोर्ट कोण सादर करतं? हा पण प्रश्न येऊन गेलेला आहे. हा रिपोर्ट कोण सादर करतं? नॅशनल हाऊसिंग बँक सादर करते. कोणता रिपोर्ट मित्रांनो? गृहनिर्माणची महागाई, या घरांची महागाईचा रिपोर्ट कोण सादर करतं? नॅशनल हाऊसिंग बँक काय करते? सादर करते. सो क्लिअर आहे फंडा, क्लिअर आहे फंडा. मी जे लिहून देतोय ते खूप IMPA लिहून ठेवायचं आहे. सो चालायचं पुढे. नॉन बँकिंग फायनान्स इन्स्टिट्यूट म्हणजे बँक तुमचं माझं अकाउंट नसतं, ते नॉन बँकिंग फायनान्स देतात. फायनान्स देतात पण बँकिंग सर्व्हिस देत नाही. जसं की ते चेकबुक देणार नाही, ते एटीएम कार्ड देणार नाही, ते फिक्स डिपॉझिट ठेवणार नाही, ठीक आहे, ते गोल्ड लोन ठेवणार नाही. या पद्धतीचे बऱ्याच बँकिंग सर्व्हिसेस नाही देत. ओके. पुढचा क्वेश्चन घेऊया मित्रांनो. नर्मदा नदीची लांबी विचारलेली आहे महाराष्ट्रात. 1.77. ठीक आहे, काही एवढं इम्पॉर्टन्स नव्हतं. अल्युमिनियम सिलिकेट थोडासा सायन्सचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणते पुस्तक छावाचे लेखक? आता आपल्याला शिवाजी सावंतांची 2 पुस्तक आपल्याला महत्वाची आहेत. शिवाजी सावंतांच्या बरेच पुस्तक आपल्याला विचारले जातात. छावा. ठीक आहे, एक पुस्तक महत्वाचं आहे मित्रांनो. कोणतं? छावा. आणि एक महत्वाचं अजून पुस्तक कर्णावर आधारलेलं कोणतं आहे? छावा कोणावर आधारलेलं आहे माहिती आहे ना मित्रांनो? छत्रपती संभाजी महाराजांवर आधारलेला आहे. छावा पुस्तक कोणावर आधारलेलं आहे? संभाजी महाराजांवर. शिवाजी सावंतांचं अजून एक पुस्तक आहे मित्रांनो, कर्णावर आधारलेलं. कोणतं? कर्णाच्या जीवनावर आहे. महाभारतातला कर्ण. कोणतं? कर्णाच्या जीवनावर अजून एक महत्वाचं पुस्तक आहे. मला पटकन कमेंट करून सांगायचं शिवाजी सावंतांचं. ठीक आहे, महत्वाची 2 पुस्तकं, एक छावा आणि कर्णाच्या जीवनावर आधारलेले. मला कमेंट करून सांगणार आहात. मी तुमच्या कमेंटची काय बघणार आहे? वाट बघणार आहे. चालायचं पुढे, चालायचं पुढे. ही 2 पुस्तकं शिवाजी सावंतांची पुन्हा पुन्हा विचारली जातात. काही डाऊट, काही शंका असेल तर बिंदास सांगा. काही डाऊट, काही शंका असेल तर बिंदास सांगा. हीच प्रश्न परीक्षेला व्हॅल्यू ठेवतात. हीच प्रश्न परीक्षेत व्हॅल्यू ठेवतात. ठीक आहे, चलो पुढचा क्वेश्चन बघा काय म्हटलंय मित्रांनो. पुढचा क्वेश्चन बघा. पानिपत या पुस्तकाचे लेखक कोण? विश्वास पाटील. पानिपत 3 झालेली आहेत. पानिपत पुस्तकावरनं महत्वाचं नाहीये, पण आपल्याला पानिपत शब्द लक्षात ठेवायचा आहे. पानिपत महत्वाचा आहे. एक्झामच्या पुन्हा पुन्हा प्रश्न विचारत होतो. 3 पानिपत झाली आहेत मित्रांनो. पानिपत एक ठिकाण आहे. पानिपत एक ठिकाण आहे. कुठे ठिकाण आहे मित्रांनो? हरियाणामध्ये एक ठिकाण आहे. पहिलं पानिपत झालं होतं 1526 ला. पहिलं पानिपत झालं होतं 1526 ला. बाबर वर्सेस इब्राहिम लोधी. बाबर वर्सेस इब्राहिम लोधी. ठीक आहे, इब्राहिम लोधी. पहिलं पानिपत झालं होतं मित्रांनो बाबर वर्सेस इब्राहिम लोधी. बरोबर आहे, 1526 मध्ये झालेलं होतं. त्याच्या 30 वर्षानंतर एक्झॅक्टली दुसरं पानिपत झालं 1556 ला. बाबरचा नातू कोण? अकबर अप्पा. अकबर वर्सेस कोण? विक्रमादित्य हेमू. विक्रमादित्य हेमू याच्यामध्ये युद्ध झालं. बरोबर आहे. आणि तिसरं पानिपत झालंय 1761 मध्ये. 1761 मध्ये. ठीक आहे, मराठा वर्सेस अहमद शाह अब्दाली. ठीक आहे, कोण मित्रांनो? अहमद शाह अब्दाली. एक्झामच्या दृष्टिकोनातून इम्पॉर्टन्स आहे. अहमद शाह अब्दाली एक्झामच्या दृष्टिकोनातून इम्पॉर्टन्स आहे. अहमद शाह अब्दाली. ठीक आहे, खूप मोठा कांड झालेला आहे. तालिबानची सत्ता आली होती मागच्या वर्षी. तालिबानचे जे विदेश मंत्री आहेत त्याच्या मागे अहमद शाह अब्दालीचा फोटो लावलेला आहे. ठीक आहे, अहमद शाह अब्दालीचा फोटो लावला. त्या फोटोचा मोठा कांड आहे, तो नंतरून समजून सांगेन. अहमद शाह अब्दाली चर्चेत होता. न्यूज तुम्हाला प्रश्न आहे ना असा कुठून तरी शोधून काढला जातो. सरळ सरळ प्रश्न येत नाही. तो न्यूज मधला काय त्याचा बॅकग्राऊंड आहे ते शोधून काढलं जातं. ठीक आहे, अहमद शाह अब्दाली. सो क्लिअर आहे. तो फोटो मी आधी मागच्या एका व्हिडिओमध्ये दाखवलेला होता, फक्त लक्षात ठेवा. आता तुम्ही वाटल्यास हे पण लक्षात ठेवू शकतात. पहिलं पानिपत कोण जिंकलं होतं? बाबर जिंकला होता. दुसरं पानिपत कोण जिंकलं होतं? अकबर जिंकला होता. आणि तिसरं पानिपत कोण जिंकलं होतं? अहमद शाह अब्दाली जिंकला होता. मराठे हारले होते. 1.25 लाख बांगडी फुटली होती. म्हणजे तुमच्या माझ्या परिवारातला कुळातील कुणीतरी एक व्यक्ती 100% असेल जो पानिपतच्या युद्धात काय झालाय? शहीद झालेला आहे. सो क्लिअर आहे फंडा, क्लिअर आहे फंडा मित्रांनो इथपर्यंत. सो
अकबर म्हणजे अहमद शहा अब्दालीचा फोटो लावलेला आहे, तुम्ही वाटल्यास चेक करू शकता. अहमद शहा अब्दालीज फोटो रिलेटेड टू द तालिबान, तर तुम्हाला तो सापडून जाईल. ठीक आहे, एका पीर हात ठेवत आहे अहमद शहा अब्दालीवरती. चला चालायचं पुढे, चालायचं पुढे. ओके, पायाभूत सुविधांच्या संदर्भात यशस्वी स्पेशल पर्पज व्हेकल्स. ओके, काही एवढं विशेष नाहीये. ओके, हा करंटचा क्वेश्चन होता. करंटचा क्वेश्चन होता मित्रांनो, राष्ट्रकुल. ओके, राष्ट्रकूट राजवंशाच्या खालीलपैकी कोणत्या राजाने कैलास मंदिर बांधलं? ठीक आहे, कैलास मंदिर कुठे बरं, कोण सांगतं? पटकन कमेंट करा, कैलास मंदिर कुठे मित्रांनो. चला, कैलास मंदिर कुठे सांगा. कैलास मंदिर. ठीक आहे, कैलास मंदिर. तर कैलास मंदिर जे आहे ना मित्रांनो, ते आहे वेरूळला. ठीक आहे, कैलास मंदिर कुठे मित्रांनो? वेरूळ. सो क्लिअर आहे, कैलास मंदिर आहे वेरूळला. राजा कृष्ण पहिला. ठीक आहे, राजा कृष्ण पहिला याने हे काय केलं होतं, मंदिर बांधलेलं होतं, कैलास मंदिर. ठीक आहे, हे जे मंदिर आहे ना मित्रांनो, हे हेमाडपंथी मंदिर आहे. ठीक आहे, आता हेमाडपंथी मंदिर म्हणजे काय? हेमाडपंथी मंदिर हे नंतरून नाव आलं हेमाडपंथी, पण महत्वाचं नाव आहे हेमाडपंथी मंदिर. ठीक आहे, तर असं मंदिर ज्याचा पहिले कळस बांधला जातो आणि मग शेवटी मोठा शिलालेख घेऊन तो कोरला जातो, वरून ती कळस, पहिले कळस बांधला जातो, मग शेवटी पाया बांधतात. त्या मंदिरांना काय म्हणतात? हेमाडपंथी मंदिर. तर हेमाडपंथी, हेमाड एक सेनापती होते. ठीक आहे, यादव घराण्याचे. यादव, आता यादव, आता तुम्हाला अजून 2 लक्षात ठेवायचे. यादव घराण्याचे, यादव घराणं जे होतं ना मित्रांनो, यादव प्राचीन इतिहासामध्ये आपण शिकणार आहोत. यादव घराणं हे दौलताबादचं मित्रांनो, दौलताबाद म्हणण्यापेक्षा देवगिरी. देवगिरी कुठले मित्रांनो? देवगिरी. यादव घराणं कुठले? देवगिरीच आहे. ठीक आहे, यादव घराणं कुठले मित्रांनो? देवगिरी. हा पण प्रश्न बऱ्याच वेळा येऊ शकतो. तर त्या रामचंद्र यादवांचा सेनापती होता. ठीक आहे, हेमाड. आणि ते मंदिर जे बांधायचा, त्या मंदिरांना काय म्हणतात? हेमाडपंथी मंदिर म्हणतात. जे मंदिर आधी कळस असतो आणि शेवटी पाया असतो, हेमाडपंथी. ठीक आहे, तसंच अजून एक महत्वाचं नाव आहे मित्रांनो, मी भोसले सांगतो. छत्रपती शिवाजी महाराजांचं आडनाव तुम्ही पाहिलं असेल, भोसले. छत्रपती शिवाजी महाराजांचं आडनाव काय मित्रांनो? भोसले. तर भोसले हे जे घराणं आहे, हे सुद्धा मूळ घराणं हे वेरूळचं आहे. जवळजवळच गाव आहेत मित्रांनो, यादव आणि भोसले, लक्षात ठेवायचं आहे. सो भोसले घराणं सुद्धा मूळ कुठलं आहे? वेरूळचं आहे. भोसले घराणं सुद्धा मूळ कुठलं आहे? वेरूळचं आहे. तर हे पण एक्झामला आलेले आहेत, एक्झामला आलेले क्वेश्चन्स आहेत, म्हणून मी एक्झामला सांगतो आहे. ठीक आहे, चलो नाव द नेक्स्ट घेऊया मित्रांनो. नेक्स्ट घेऊया, पुढचा क्वेश्चन घेऊया मित्रांनो. पुढचा क्वेश्चन बघा काय म्हटलेलं आहे. महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका. ठीक आहे, महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका. तुम्हाला सर्वांना माहिती आहे मित्रांनो, मुंबई महानगरपालिका ही महाराष्ट्रातली पहिली महानगरपालिका. महाराष्ट्रातली शेवटची महानगरपालिका सध्या स्थापन झालेली. सांगा काय स्थापन झालेली? सध्या स्थापन झालेली महानगरपालिका. 2 महानगरपालिका सध्या स्थापन होण्याच्या चर्चेत आहेत. एक आहे इचलकरंजी, बरोबर आहे का? इचलकरंजी कुठे आहे? कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. ठीक आहे, महाराष्ट्राचं मँचेस्टर, बरोबर आहे. आणि दुसरी महानगरपालिका चर्चेत आहे, मला पटकन कमेंट करून सांगणार. दुसरी महानगरपालिका चर्चेत आहे, ती पण स्थापन होण्याच्या मार्गावर आहे, मला कमेंट करून सांगणार. ही लेटेस्ट महानगरपालिका आहे, लेटेस्ट महानगरपालिका आहे. चालायचं पुढे, चालायचं पुढे. इचलकरंजी कळालं, पहिली महानगरपालिका, लेटेस्ट महानगरपालिका. क्लिअर आहे? सो क्लिअर आहे. चलो नाव द नेक्स्ट घेऊया. पुढचा बघा, भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेची संकल्पना कोणत्या देशाकडनं घेण्यात आलेली आहे? जगामध्ये एकमेव असा देश आहे, जगातला दिसते तुम्हाला स्क्रीन. ओके, जगातला एकमेव असा देश आहे मित्रांनो, मी याच्यावर आपण सेपरेट व्हिडिओ बनवले किंवा तुम्हाला पुस्तकात पण तुम्ही थोडंसं व्यवस्थित कॉन्सन्ट्रेशन ठेवत असाल तर वाचन. जगातला अमेरिका पहिला देश होता, अमेरिकेच्या देशामध्ये प्रस्तावना होती. प्रस्तावना अमेरिकेच्या संविधानात होती. अमेरिकेच्या संविधानात काय होती? प्रस्तावना होती. क्लिअर आहे? आणि प्रस्तावना आपण अमेरिकेकडनंच प्रभावित होऊन घेतलेली आहे. ठीक आहे, क्लिअर आहे. चलो ओके. सो कमलेश पाटीलांचं म्हणणं आहे जालना. मला यस नो पटकन बाकीच्या लोकांनी सांगा. जसं मी जालना आता महानगरपालिकेच्या बाबतीत विचार करत आहोत, तो जालना. ठीक आहे, कमलेश म्हणतोय, कमलेश शर्मा म्हणतोय जालना. बाकीचे लोक मला कमेंट करून सांगणार आहात. चलो ओके, पुढचा क्वेश्चन घेऊया. पुढचा क्वेश्चन घेऊया. काय म्हटलंय बघा, वकाटक राजवंशाच्या प्रवनसेन दुसरा याने टिंबटिंबची रचना केली. सेतुबंध ही प्राचीन इतिहासातली महत्वाची काही पुस्तकं आहेत, ती आपण करणार आहोत. सो डोंट वरी ही पुस्तक करणार आहोत. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन बघा. ओके, श्यामजी कृष्णा गायकवाड, भाऊराव कृष्णाजी गायकवाड. ओके, भाऊराव. ओके, काही एवढं हे नाहीये. खालीलपैकी कोणाला पेरियार म्हणूनही ओळखलं जातं? पेरियार, ई रामास्वामी अय्यर. ठीक आहे, नायकर, ई रामास्वामी नायकर अय्यर झालं. ओके, ई रामास्वामी पेरियार. ठीक आहे, पेरियार कोण होते माहिती आहे ना? जसं की आपल्या महाराष्ट्रामध्ये आंबेडकरांना मानलं जातं. तुम्ही पेरियारांचा जर फोटो बघाल, पेरियार यांचा जर फोटो बघाल आणि कर्मवीर भाऊराव यांचा जर फोटो बघाल, तर फोटो जवळजवळ सारखा दिसतो.
जवळजवळ फोटो काय दिसतो सारखा. असे इतिहासामध्ये बरेच लोक आहेत त्यांचे फोटो जवळजवळ मिळते जुळते आहेत. अजून एक महत्वाचं नाव सांगतो. युट्यूबला या असं सांगणं चुकीचं आहे, बट असं इमॅजिन करा की जवळजवळ सारखेच दिसतात. तुम्ही मुळशी सत्याग्रह ऐकला असेल, ठीक आहे, सेनापती बापट, ठीक आहे, मुळशी सत्याग्रहात सेनापती बापट यांचा फोटो पाहिला असेल. सेनापती बापट आणि आता सध्या छत्रपती प्रतिष्ठान, ठीक आहे, भिडे गुरुजी ऐकलं असेल तुम्ही नाव, बरोबर आहे. तर भिडे गुरुजी, संभाजी भिडे, बरोबर आहे. तर भिडे गुरुजींचा फोटो आणि सेनापती बापट यांचा फोटो बघा, बरंच साम्य दिसतं. म्हणजे असं म्हणतात की कालांतराने एखादा व्यक्ती जन्माला येतो. दोघांचं कार्यक्षेत्र पुण्याच आहे, दोघांचं म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात कार्यक्षेत्र मानलं जातं. तसंच तुम्ही पेरियार यांचा जर फोटो बघाल, पेरियार यांचा जर फोटो बघाल आणि कोणाचा कर्मवीर भाऊराव पाटील यांचा फोटो बघाल, तर फोटोमध्ये जवळजवळ साम्य आहे. जसं महाराष्ट्रामध्ये कर्मवीर भाऊराव आंबेडकरांनी जे दलित चळवळीचं काम केलं, ठीक आहे, बाबासाहेबांनी दलित चळवळीचं काम केलं, की बाबासाहेबांच्या आधी पण झालेलं आहे दलित चळवळीचं काम. तसंच दक्षिण भारतामध्ये पेरियार यांनीच मोठ्या प्रमाणात कशाचं काम केलेलं होतं? दलित चळवळीचं काम केलेलं होतं. पेरियार यांनी काय केलं होतं? दलित चळवळीचं काय केलं होतं? काम केलेलं होतं. जननायक मानलं जातं दक्षिण भारतामध्ये पेरियार यांना. ठीक आहे, चलो चालायचं पुढे जाऊया. कधीतरी गुगलला सर्च करा. आज एव्हरीथिंग इज अवेलेबल. प्रत्येकाचा पेरियार यांचा फोटो गुगलला तुम्हाला अवेलेबल आहे, तुम्ही चेक करू शकता. सो डोंट वरी. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन घेऊया. ओके, काय म्हटलेलं आहे? ओके, चला आता मी थोडंसं काहीतरी लिहून देतो. 2011च्या जनगणनेनुसार, ओके, 2011च्या जनगणनेनुसार काय म्हटलेलं आहे? 2011च्या जनगणनेनुसार अनुसूचित जाती जमातींची संख्या सर्वात कमी कुठे आहे? आता तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो. अनुसूचित जमाती, पहिले हे गोष्ट लक्ष द्यावा. ह्या एससी आणि एसटी ही जे नाव आहे ना मित्रांनो, एससी आणि एसटी हे नाव आहे ना सायमन कमिशनने दिलं. मी काल पण सांगितलेलं होतं. कोणी दिलेलं आहे मित्रांनो? सायमन कमिशनने हे नाव. याच्या आधी भारतात हे नावच नव्हतं, एससी आणि एसटी. ठीक आहे, सो क्लिअर आहे फंडा. पहिली गोष्ट ही लक्षात ठेवा, एससी आणि एसटीचं कमिशन हे नाव कोणी दिलंय? सायमन कमिशनने. आता एससी माहित असेल तुम्हाला, शेड्यूल कास्ट, आणि एसटी शेड्यूल ट्राईब. ठीक आहे, आता ट्राईब जर बघाल ना तुम्ही, शेड्यूल ट्राईब सर्वात जास्त जर बघाल ना तुम्ही, जास्त शेड्यूल ट्राईब जर सर्वात जास्त असतील ना टक्केवारीच्या दृष्टिकोनातून, तर नंदुरबार मध्ये सर्वात जास्त आहेत. नंदुरबार मध्ये सर्वात काय आहेत? जास्त. ग्रामीण भाग धरून ना, शहरी भागाचा जर विचार करणार, मी शहरी पण लिहून देतो तुम्हाला. हे HRDचा पार्ट आहे. राज्यसेवा काही लोक करत असतील त्यांना कळेल. ठीक आहे, ओके. तर एसटीची लोकसंख्या सर्वात जास्त नंदुरबार मध्ये आणि सर्वात कमी विचारलेली आहे एक्झामला सर्वात कमी विचारलेली आहे. तर तुम्हाला लक्षात ठेवायचं, सांगलीमध्ये सर्वात कमी आहे मित्रांनो, सांगलीमध्ये सर्वात कमी आहे एसटीची लोकसंख्या. सो क्लिअर आहे फंडा मित्रांनो, क्लिअर आहे फंडा. सो एसटीची लोकसंख्या लक्षात ठेवायची. सर्वात जास्त जी आहे ना मित्रांनो ती नंदुरबार मध्ये आहे, सर्वात कमी जी आहे ना मित्रांनो ती सांगलीमध्ये आहे. आता एससीच्या बाबतीत विचार करा मित्रांनो, एससीच्या बाबतीत विचार करा. शेड्यूल कास्टच्या बाबतीत विचार करा. सर्वात जास्त लोकसंख्या एससीची जी असेल, तर जास्त लोकसंख्या एससीची जी असेल ती मुंबईच्या आसपास एकवटलेली आहे. तसे बरेच शहर आहेत, पण मुंबईत सर्वात जास्त आहे मित्रांनो एससीची लोकसंख्या महाराष्ट्रामध्ये. आणि सर्वात कमी जर असेल तर ती, मी तर चुकीचं नसेल तर गडचिरोलीमध्ये आहे एससीची लोकसंख्या. कुठं सर्वात कमी आहे? गडचिरोलीमध्ये सर्वात कमी आहे एससीची लोकसंख्या, एसटीची नाही, एससीची. कन्फ्युजन व्हायचं नाही. सो व्यवस्थित डाटा काढून घ्यायचा, डाटा व्यवस्थित लिहून घ्यायचा आहे. चलो चालायचं पुढे. चलो चालायचं पुढे. ओके, नेक्स्ट घेऊया आपण, नेक्स्ट उदाहरण घेऊया मित्रांनो. चला चालायचं पुढे. ओके, अरे कमेंट करा. बाकीचे लोक कमेंट पण नाही करू शकत मित्रांनो. तुम्ही हे जे लिहिताय, मी जे सांगतोय ते लिहिताय का नक्की? आणि मी तुम्हाला प्रत्येक क्वेश्चन काय येणार आहे, कसा येतोय हे पण कव्हर करतोय आपण. ठीक आहे, 2-4 लोक कमेंट करतात की असा कमेंट केली पाहिजे की मला बघता नाही आला पाहिजे, मला हे शिकवायचं की तुमच्या कमेंट बघायच्या, इथपर्यंत जीवावर आलं पाहिजे. ठीक आहे, ओके. काही महत्वाचं नाही, पवन ऊर्जेचा सर्वाधिक वाटा आहे हा प्रश्न. ठीक आहे, जयंत नारगीळ यांना महाराष्ट्र भूषण मिळालं, त्या कोणत्या संबंधित आहेत? विज्ञान आहेत, सायंटिस्ट आहेत, तुम्हाला माहित असेल. ठीक आहे, नसेल माहिती तरी मला सांगा, काय हरकत नाही. काही एवढं हा आदिवासी संशोधनाशी संबंधित आहे. सिडबीची स्थापना, सिडबी मी आता सांगितलं, सिडबी आताच लिहून दिली. सिडबीची स्थापना विचारलेली आहे. सिडबीचं लॉंग फॉर्म काय मित्रांनो? स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया. बरोबर आहे. ही काय एक प्रकारची काय मित्रांनो? नॉन बँकिंग फायनान्स इन्स्टिट्यूट. नॉन बँकिंग फायनान्स इन्स्टिट्यूट आहे. ठीक आहे, चलो पुढे जाऊया. पुढचा क्वेश्चन बघा काय म्हटलेला आहे. महाराष्ट्रातील अमरावतीचा, अमरावती भागाचा मध्यभाग, पूर्वी जो बेरार प्रांत होता, अकोला. ठीक आहे, टेक्निकली प्रश्न होता.
टेक्निकल म्हणण्यापेक्षा थोडंसं जास्त वाचावं लागलं असतं. अमरावती प्रशासकीय विभागामध्ये जे मध्य भाग आहे तो बेरारपुरी होता, आज काय नावाने ओळखला जातो? अकोला. ठीक आहे. अमरावतीमध्ये कोणकोणते जिल्हे येतात? ट्रिक सांगितलेली होती. अय बुवा, अमरावती प्रशासकीय विभागामध्ये वाटल्यास मी प्रत्येक जिल्ह्याची लिहून दिलेली आहे. पण अमरावतीची पण ट्रिक्स लिहून दिली होती. मी एकदा रिपीट करून देतो. अय बुवा. ठीक आहे. एवढे जिल्हे: अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम. ठीक आहे. अमरावतीचे 2 आहेत, एक अमरावती आणि एक अकोला. अमरावतीचे अचे 2 आहेत, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम, असे 5 जिल्ह्यांचा मिळून अमरावती प्रशासकीय विभाग ऍडमिनिस्ट्रेटिव्ह झोन तयार होतो. सो क्लिअर आहे. प्रत्येक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह झोनचे ट्रिक सांगितलेली आहे, तो व्हिडिओ बघा. प्रत्येक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह झोन मध्ये म्हणजे प्रत्येक प्रशासकीय विभागामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे ते शिकवलेलं आहे. सर्वात मोठा प्रशासकीय विभाग, सर्वात छोटा प्रशासकीय विभाग हे पण केलेलं आहे. मागची व्हिडिओ रिपीट करा, ती यादी बनवा. अय बुवा, लक्षात आलं? अमरावती प्रशासकीय विभागामध्ये किती जिल्हे आहेत? 5. कशी लक्षात ठेवायची? 5 कशी लक्षात ठेवायची? अय बुवा. चला पुढे जाऊया. अशा बऱ्याच ट्रिक्सवर तुम्हाला काय करायचं मित्रांनो? काम करायचं आहे. ठीक आहे. महाराष्ट्र राज्याच्या कोणत्या विभागात सार्वजनिक क्षेत्रातील जैवतंत्रज्ञान पार्क आहे? ठीक आहे. जालना, हिंजवाडी, त्या माडाशी संबंधित असलेला प्रश्न. ठीक आहे. कर्नाटक संगीतामध्ये त्रिमूर्ती काळातील खालीलपैकी कोणते वर्ष आहे कर्नाटक संगीतामध्ये? त्रिमूर्तीच्या काळातील आहे. ओके, ठीक आहे. आता बघा, पन्हाळे काजी लेणी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? रत्नागिरीमध्ये. ठीक आहे. आता तुम्हाला लेण्याचं, प्रत्येक जिल्ह्याच्या लेण्यांची यादी तुमची पाठ पाहिजे. टेलिग्रामला टाकून देतो, ऍप्लिकेशनला पण टाकून देतो, ऍप्लिकेशनला पण टाकून देतो. प्रत्येक जिल्ह्याच्या लेण्या तुमची यादी काय पाहिजे? पाठ पाहिजे. चलो पुढचा क्वेश्चन. ठीक आहे. करंटचा क्वेश्चन होता. ठीक आहे. ऋग्वेदात किती सूक्त आहेत? ओके. 1857च्या उठावात अहमदनगर मधून खालीलपैकी कोण सहभाग झालं होतं? ठीक आहे. 1857चा उठाव महाराष्ट्राच्या अँगलने आपल्याला शिकायचं. इथं भागोजी नाईक आहेत. ठीक आहे. चलो पुढे घेऊया. पुढचा क्वेश्चन घेऊया. महाराष्ट्रात सहकार्य संस्था. ठीक आहे. खालीलपैकी कोणाला ओके. पुस्तकाचे लेखक दिलेले आहेत. करंटचा क्वेश्चन होता. महाराष्ट्रातील 2011 जनगणना महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात अनुसूचित जातीचं प्रमाण सर्वात कमी आहे? जातीचं, सॉरी, मी गडचिरोली लिहिला होता ना, हे लिहून घ्या. हे एकदा लिहा, मी परत एकदा कन्फ्युजन झालो होतो, थोडस लिहा. प्रश्न महत्वाचा आहे. मी आधीच लिहून दिलाय. मी एससी सांगितलं तुम्हाला. एससी सर्वात जास्त मुंबईच्या आसपासच्या प्रदेशामध्ये आहे आणि सर्वात कमी एससी जर बघाल तर तुम्हाला मी गडचिरोली लिहून दिला, तर माझं नेहमी कन्फ्युजन झालं. इथं नंदुरबार आहे मित्रांनो. इथं काय सर्वात कमी कुठं आहे? नंदुरबार मध्ये सर्वात कमी एसटीचं प्रमाण आहे, लक्षात ठेवायचंय. एसटीचं प्रमाण आणि एसटीचं जर प्रमाण बघाल ना, एसटीचं सर्वात जास्त जे प्रमाण आहे ना, आताच लिहून दिलं, एसटीचं सर्वात जास्त प्रमाण नंदुरबार मध्येच आहे मित्रांनो. ठीक आहे. नंदुरबार मध्ये आहे आणि सर्वात कमी जर बघाल तर सांगलीमध्ये आहे. कमी कुठे आहे मित्रांनो? सांगलीमध्ये. करेक्शन करून घ्या. कमी कुठे आहे मित्रांनो? सांगलीमध्ये आहे. ठीक आहे. तुम्ही ग्रामीण भाग, शहरी भाग पण आकडेवारी आपल्याकडे उपलब्ध आहे, पण ते करण्याची गरज पडणार नाही. ठीक आहे. चलो चालायचं पुढे. काही डाऊट, काही शंका नाहीये. चला, हे क्वेश्चन पुन्हा करायचे आहेत. हीच क्वेश्चन, याच पॅटर्नचे क्वेश्चन येणार आहेत. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन बघा. छाऊ हे नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित नाही? ठीक आहे. नृत्य नाही तर छत्तीसगड. आता तुम्हाला काय करायचं, मी नृत्यांवरती मागच्या लेक्चर मध्ये पण तुम्हाला एक सांगितले, 2 प्रकारचे लोकनृत्य असतात. एक क्लासिकल डान्स असतो, एक लोकनृत्य आणि शास्त्रीय नृत्य. असे नृत्याचे किती प्रकार पडतात? 2 प्रकार पडतात, बरोबर आहे. तर शास्त्रीय नृत्य तर 6 ते लक्षात ठेवायचे. लोकनृत्याची पण यादी बनवायची. लोकनृत्याची काय बनवायची? यादी बनवायची. उद्याच्या लेक्चरला आपण लोकनृत्याची यादी बनवणार आहोत, सो डोंट वरी. ठीक आहे. जसं महाराष्ट्रामध्ये लेझिम असेल, लावणी असेल, लावणी आणि लेझिम हे महाराष्ट्रातील लोकनृत्य मानले जातात. ठीक आहे. त्याच्यानंतर अनेक राज्यांची लोकनृत्य आहेत. आपल्याला बऱ्याच राज्यांची लोकनृत्यांची यादी बनवायची आहे. तुमचे मित्र लग्नाच्या वरातीत डीजेवर नाही, जनरेटरवर नाचतात, ते नृत्य नसतं. ते काय नसतं? नृत्य नसतं. ओके. धरण आणि जोडी. कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणतं धरण आहे याची यादी आपल्याला बनवायची आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणतं धरण आहे त्याची यादी आपल्याला काय करायची? बनवायची आहे. तुम्हाला ऑनलाईनच्या एक्झाम मध्ये कसे प्रश्न येत आहेत याच्यावर तुम्हाला अँगल कळतोय मित्रांनो, कुठला क्वेश्चन करायचा आहे आणि कुठला नाही करायचा आहे. सो तुम्हाला पहिला मुद्दा, धरण आणि धरणातील जिल्हे बनवायचे आहेत. उद्याच्या लेक्चरला हा एक पण टॉपिक आपण काय करणार आहोत. एक्सप्लेन करण्यासारखा कमी आहे, तो वाचण्यासारखा जास्त आहे. वाचण्यासारखा काय मित्रांनो? जास्त आहे. पुढचा क्वेश्चन घेऊया मित्रांनो. खालीलपैकी कोणत्या वर्षी शिवसेनेची स्थापना झाली? आता एक्झामच्या दृष्टिकोनातून बरेच पॉलिटिकल पार्ट्या इम्पॉर्टन्स आहेत. आत्ताचा हा शेवटचा क्वेश्चन असेल, बट
याची जी माहिती लिहून देतोय ती तुम्हाला 100% लक्षात ठेवायची आहे, वाचायची आहे, 4 वेळा 5 वेळा काय करायची आहे, वाचायची आहे. चला मित्रांनो, आता बघा मी काही प्रश्न पक्ष लिहून देतो जे पक्ष तुम्हाला एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहेत. मी लिहिला मित्रांनो काँग्रेस, काय लिहिला मित्रांनो, काँग्रेस. ठीक आहे. त्याच्यानंतर एक लिहिला कम्युनिस्ट. एक कोणता पक्ष लिहिला मित्रांनो, कम्युनिस्ट. ठीक आहे, कम्युनिस्ट पार्टी. ठीक आहे. एक लिहिला आरएसएस. आरएसएस पण विचारतात कधी कधी, आरएसएस राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. ठीक आहे. त्याच्यानंतर स्वराज्य पार्टी. कोणती विचारतात मित्रांनो, स्वराज्य पार्टी. काय विचारतात, स्वराज्य पार्टी. खूप प्रत्येकाचा इतिहास आहे मोठा, स्वराज्य पार्टी. त्याच्यानंतर समाजवादी पार्टी. ठीक आहे, समाजवादी, राम मनोहर लोहिया, समाजवादी पार्टी, जी आजची समाजवादी नाही, समाजवादी पार्टी. त्याच्यानंतर जनसंघ. काय नाव सांगतोय मित्रांनो, जनसंघ, जनसंघ. त्याच्यानंतर फॉरवर्ड ब्लॉक, फॉरवर्ड ब्लॉक. ठीक आहे. त्याच्यानंतर भारतीय कामगार पक्ष, मजूर पक्ष. भारतीय मजूर पक्ष, लेबर पार्टी. फक्त मी मजूर पक्ष लिहितो, बाबासाहेबांची मजूर पार्टी, मजूर पार्टी. ठीक आहे मित्रांनो. ठीक आहे. त्याच्यानंतर काँग्रेस आय लिहितो, आय म्हणजे इंडिया, इंडिया काँग्रेस, इंदिरा काँग्रेस. आय म्हणजे इंडिया नाही, आणि काँग्रेस ओ. अशा 2 पार्ट्या झाल्या होत्या, काँग्रेस ओ आणि काँग्रेस आय. जसं की आज जशी मोदींची जादुई करिश्माई चालते, त्या काळामध्ये इंदिरा गांधींची जादुई करिश्मा चालायची. इंडिया काँग्रेसला आय फॉर इंडिया आणि आय फॉर इंदिरा म्हणणारे लोक होते. आय फॉर इंडिया आणि आय फॉर इंदिरा म्हणणारे सुद्धा काय होते, लोक होते. सो काँग्रेस ओ. काँग्रेस ओ कोणाची माहिती का मित्रांनो, जगजीवन रामची. काँग्रेस ओ कोणाची, ओल्ड गार्ड. काँग्रेस ओ कोणाची, जगजीवन राम आहे. जगजीवन राम कोणाचा बाप आहे, मीरा कुमारचा बाप आहे. ठीक आहे. चलो पुढे जाऊया. काँग्रेस ओ, जनसंघ झाला. त्याच्यानंतर ओके, समाजवादी पार्टी, बीएसपी, बहुजन समाजवादी पार्टी, एसपी समाजवादी पार्टी. ठीक आहे. त्याच्यानंतर आरजेडी. आरजेडी माहिती आहे ना, राज्य जनता दल, जेडीयू, जनता दल युनायटेड, जनता दल युनायटेड. त्याच्यानंतर तृणमूल काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, तृणमूल काँग्रेस. ठीक आहे. त्याच्यानंतर मी प्रचंड आशावादी, मी राष्ट्रवादी. ठीक आहे. कोण, नॅशनल काँग्रेस पार्टी. ठीक आहे, नॅशनल काँग्रेस पार्टी. ठीक आहे. एवढ्या लिहिल्या, एवढ्या लिहिल्या. त्याच्यानंतर अजून महत्वाचे मित्रांनो, त्याच्यानंतर शिवसेना, शिवसेना. ठीक आहे, शिवसेना. त्याच्यानंतर एमएनएस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना. ठीक आहे, एमएनएस. त्याच्यानंतर सीपीआय, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, सीपीएम, कम्युनिस्ट पार्टी ऑफ मार्क्सिझम, मँगोमॅन पार्टी. चुकीचं समजू नका, आम आदमी पार्टी. ठीक आहे, नाही तर बस कार्यकर्ते माझ्या घरी. ठीक आहे, आम आदमी पार्टी, असं करू नका. ठीक आहे, बस झालं इथपर्यंत. क्लिअर आहे फंडा. चलो, ह्या महत्वाच्या पॉलिटिकल पार्ट्या त्याच्या पलीकडे पण आहेत. ठीक आहे. बीजेपी अजून एक लिहून देतो, बीजेपी, कमल खिलेगा, अंधेरा हटेगा, बीजेपी. ठीक आहे, बीजेपी. सो एवढ्या पॉलिटिकल पार्ट्या आहेत, एवढ्या पॉलिटिकल पार्ट्या आहेत. ठीक आहे. चला, आता या प्रत्येक पॉलिटिकल पार्टीची स्थापना आपल्याला लक्षात राहिली पाहिजे. प्रत्येक पॉलिटिकल पार्टीची स्थापना आपली काय झाली पाहिजे मित्रांनो, लक्षात राहिली पाहिजे. सो मस्त व्यवस्थित लिहून काढायचे, एका खाली एक. एक्झामचे एक दिवस आधी बराच डाटा वाचायचा आहे. काँग्रेसची स्थापना 28 डिसेंबर 1885 ला झाली होती, सर्वांना माहिती आहे. राष्ट्रीय सभा काँग्रेस, तिचा मोठा इतिहास आहे, आपण शिकणार आहोत. कम्युनिस्ट पार्टी मानवेंद्रनाथ रॉय 1925 मध्ये चालू केली होती. एम एन रॉय, मानवेंद्रनाथ रॉय यांनी 1925 मध्ये कम्युनिस्ट पार्टीची स्थापना केली होती. आरएसएस ची स्थापना पण 1925 मध्ये झालेली आहे. आरएसएस ची स्थापना पण 1925 मध्ये झालेली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. स्वराज्य पार्टीची स्थापना, स्वराज्य पार्टीची स्थापना 1923 मध्ये झालेली आहे. मोतीलाल नेहरू आणि चित्तरंजन दास यांचे, चित्तरंजन दास, सीआर दास यांच्या नावाने. समाजवादी पार्टी, राम मनोहर लोहिया वगैरे, बरोबर आहे. जेपी असतील, राम मनोहर लोहिया असतील, 1949. जनसंघ 1954. जनसंघाची स्थापना 1954 झाली. जनसंघाचंच पुढचं नाव काय झालं मित्रांनो, बीजेपी झालं. बीजेपी झालं आणि बीजेपीची स्थापना मुंबईत झालेली आहे 1980 ला. आणि अटल बिहारी वाजपेयींनी सांगितलं होतं, ठीक आहे, अंधेरा हटेगा कमल खिलेगा. ठीक आहे, 1980 ला मुंबईत बीजेपीची स्थापना झाली. 1980 ला मुंबईत कशाची स्थापना झाली, बीजेपीची स्थापना झाली असं म्हणतात. म्हणजे काही लोक, तुम्ही थोडासा जास्त अभ्यास करत असाल तर एक असं म्हणतात की जेव्हा बीजेपीची स्थापना झाली तेव्हा 2 लोक निवडून आलेले होते. बरोबर आहे, 2 पासून 300चा आकडा गाठलेला गेलेला आहे. तो आकडा महत्वाचा नाहीये. तर मला प्रश्न असा आहे माझ्यासाठी, तुमच्यासाठी, की जी बीजेपीची जी स्थापना झाली आणि जे 2 लोक निवडून आले, जे 2 लोक निवडून आले, त्या 2 लोकांची नावं शोधून काढा. पहिले बीजेपीचे 2 लोक जे निवडून गेले होते ना लोकसभेला, ते 2 लोक कोण, तुम्हाला काय वाटतं? अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, दोघंही नाहीये त्याच्यामध्ये.
काय नाही आहेत, दोघंही नाही आहेत. मला कमेंट करून सांगणार आहात. आय होप, माझी अपेक्षा आहे की तुम्ही मला कमेंट करून सांगणार आहात 1980 मध्ये बीजेपीची स्थापना झाल्यानंतर जे 2 लोक निवडून गेलेले होते ते 2 लोक कोण. ठीक आहे. फॉरवर्ड ब्लॉक 1939 मध्ये चालू झाली. सुभाषचंद्र बोस यांनी चालू केली होती. बरोबर आहे. आझाद हिंद सेनेचा मोठा इतिहास आपण शिकणार आहोत. सुभाषचंद्र बोस, गांधीजींचं भांडण, त्रिपुरा हरिपुरा अधिवेशन, बरोबर आहे. तिथून त्यांचं जर्मनी, रशिया पलायन, जपान, आझाद हिंद सेना, फॉरवर्ड ब्लॉक. आज पण फॉरवर्ड ब्लॉक आहे. आज पण फॉरवर्ड ब्लॉक पश्चिम बंगालमध्ये पार्टी आहे आणि सुभाषचंद्र बोस यांच्या भावाचे नातू ती पॉलिटिकल पार्टी सांभाळतात. बीजेपीशी अलायन्स आहे. बीजेपीशी अलायन्स आहे. कोणत्या पार्टीशी? फॉरवर्ड ब्लॉक. कोणत्या पार्टीशी मित्रांनो? फॉरवर्ड ब्लॉक. चालायचं पुढे. मजूर पार्टी 1936 मध्ये स्थापन झाली. मी जर चुकीचं नसेल तर बाबासाहेबांनी 1937च्या इलेक्शन मध्ये भाग घ्यायचा होता, तर डॉक्टर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मजूर पार्टीची स्थापना केली. इंग्लंडच्या लेबर पार्टीशी अभ्यास करून. जसं इंग्लंडमध्ये लेबर पार्टी आहे त्याच धर्तीवर महाराष्ट्रामध्ये कोणती पार्टी स्थापन झाली आहे? मजूर पार्टीची काय झाली? स्थापना झालेली आहे. आणि इंग्लंडची लेबर पार्टी नेहमीच भारताला काय करते? सपोर्ट करते. ज्यावेळेस भारत स्वातंत्र्य झालं त्यावेळेस इंग्लंडमध्ये कोणत्या पार्टीचं सरकार होतं? लेबर पार्टीचं सरकार होतं. आता लेबर पार्टीचं नाही. आता याच्या आधी बोरिस जॉन्सन इंग्लंडचा पंतप्रधान होता, माहिती आहे ना. आता पंतप्रधान पदावर दूर गेलेला आहे बोरिस जॉन्सन. लेबर पार्टीचा होता. आता कंझर्वेटिव्ह पार्टीचं सरकार आहे. ठीक आहे. आणि आपले जावई, भारताचे जावई ते पण काय आहेत? पंतप्रधान आहेत इंग्लंडचे. ठीक आहे. ऋषी सुनक मागचे पण आपलेच जावई होते भारताचे. कोण? बोरिस जॉन्सन. ठीक आहे. तो कांड आपण नंतर शिकणार आहोत. ठीक आहे. काँग्रेस आय 1969, काँग्रेस ओ 1969, काँग्रेस आय 1969, काँग्रेस ओ 1969. क्लिअर आहे? बीएसपी बहुजन समाजवादी पार्टी. ठीक आहे. बहुजन समाजवादी पार्टी 1985 काशीराम. 1985 काशीराम. मायावतींची एक महान अशी मोठी एक गोष्ट आहे, तुम्हाला माहित असेल. ठीक आहे. मायावतींची युपीएससीचा अभ्यास करणारी पोरगी, तर उत्तर प्रदेशची महिला मुख्यमंत्री पर्यंतचा प्रवास बहनजीचा. ठीक आहे. काशीराम फाउंडर. ठीक आहे. काशीराम तुम्ही ऐकलं असेल, जर तुम्ही थोडंसं जास्त वाचत असाल तर तुम्हाला कळेल. ठीक आहे. सो बीएसपी लक्षात ठेवायचंय 1985, एसपी लक्षात ठेवायचंय 1989. ऍक्च्युली ना ह्या ज्या पार्ट्या आहेत ना, बीएसपी, जेडीयू, आरजेडी, ठीक आहे, त्यानंतर तिकडं नवीन पटनायकची पार्टी, या पार्ट्या बऱ्याच प्रमाणात जेपीच्या आंदोलनानंतर महाराष्ट्र या भारतामध्ये काय उदयास आलेल्या होत्या. 1989 एसपी समाजवादी पार्टी, आरजेडी 1989, आरजेडी 1989, राजद जनता दल, जेडीयू 1989, जनता दल युनायटेड. बरोबर आहे. एक नितीश कुमार, एक लालू प्रसाद यादव. ठीक आहे. नितीश कुमार म्हणण्यापेक्षा नितीश कुमारच्या आधी ती होती जॉर्ज फर्नांडिस कडे. ठीक आहे. तृणमूल काँग्रेस 1999, तृणमूल काँग्रेस 1999, मी प्रचंड आशावादी, मी राष्ट्रवादी 1999. ठीक आहे. एनसीपी 1999, एनसीपी. ठीक आहे. एनसीपी. त्याच्यानंतर शिवसेना, आताच प्रश्न परीक्षेत आलेला आहे 1966, शिवसेना 1966. एक्झामच्या दृष्टिकोनातून सर्व पॉलिटिकल पार्ट्या महत्वाच्या आहेत. 1966 शिवसेना. ठीक आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना. ठीक आहे. राजसाहेब ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना 2006. ठीक आहे. 2006-7 तिचा स्थापना झालेली आहे. ठीक आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना. सीपीआय आणि सीपीएमचा मोठा कांड आहे. कम्युनिस्ट पार्टी, ही जी कम्युनिस्ट पार्टी होती ना, हिचेच पुढे भविष्यात तुकडे झाले आणि सीपीआय आणि सीपीएमची स्थापना झाली. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, कम्युनिस्ट पार्टी ऑफ मार्क्सिझम. ज्यावेळेस भारत चीन युद्ध झालं, ठीक आहे, 1965 त्यावेळेस कोणाला सपोर्ट करायचं? भारताला सपोर्ट करायचं की इंग्लंडला, चीनला सपोर्ट करायचं? यावरनं मोठा वाद सुरू झाला होता कम्युनिस्ट पार्टीमध्ये. कारण की कम्युनिस्ट पार्टीची ही विचारसरणी जी आहे ती चायना आणि रशिया वरनच फॉलो होते. ठीक आहे. सो क्लिअर आहे फंडा. आणि ही एक आहे आम आदमी पार्टी 2013. आम आदमी पार्टी केव्हा आहे? 2013. सो एवढ्या पॉलिटिकल पार्ट्या मी तुम्हाला व्यवस्थित लिहून दिलेल्या आहेत. तुम्ही सर्व व्यवस्थित लिहून घ्यायचे आहेत. सो क्लिअर आहे. बाजूला होऊन जातो, व्यवस्थित लिहून घ्या. प्रत्येक पॉलिटिकल पार्टीचा 5-5, 10-10 मिनिटं इतिहास पण आहे, तो आपल्याला एक्झामच्या दृष्टिकोनातून इम्पॉर्टन्स नाही. लिहून घ्या. चलो. चालायचं. आरपीआय काही लोक म्हणताय आरपीआय हे बाबासाहेबांचं स्वप्न होतं, पण बाबासाहेबांचं स्वप्न ते पूर्ण झालं नाही. आरपीआय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे नाव बाबासाहेबांनी दिलेलं नाहीये. बाबासाहेबांच्या मृत्यूनंतर स्थापन झालं. ठीक आहे. चलो. खूप मोठा कांड येतो, नंतर शिकणार आहोत. तुम्हाला माहितीये का, जेव्हा पहिलं महाराष्ट्राचं इलेक्शन झालं होतं त्यावेळेस प्रमुख विरोधी पक्ष नेता
प्रमुख विरोधी पार्टी कोणती होती? तर दोन महत्वाच्या पार्ट्या होत्या. एक म्हणजे आरपीआय आणि दुसरी म्हणजे शेतकरी पक्ष. पण आरपीआयच्या आज जेवढे तुकडे झालेत याच्यामुळे आरपीआयची ताकद कमी होत गेली. ठीक आहे. नाहीतर पहिल्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राचा प्रमुख विरोधी पक्ष म्हणून दावेदार होता कोण? आरपीआय. 100 मतदारसंघांची ताकद बदलण्याची हिंमत आहे. बट एकतेचा अभाव. ठीक आहे. सो इथपर्यंत क्लिअर आहे? इथपर्यंत क्लिअर आहे? सो काही डाऊट काही शंका असेल तर बिंदास कॉल करा. तुमच्या मित्रांना तुम्ही ऑनलाईन क्लासेससाठी सजेशन करू शकता. सो आजसाठी आपण इथे थांबूया. याचा राहिलेला क्वेश्चन आपण उद्यासाठी डिस्कस करूया. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू फॉर प्रवीण अकॅडमी.